तर आपण प्रॉब्लेम्सच कन्सिडर करणार आहे. फक्त ते 2022च्या आधीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहेत, प्रॉब्लेम्स फक्त स्पेसिफिकली ते आपण कन्सिडर करणार आहे. फर्स्ट प्रॉब्लेम बघा. ए कार ऑफ मास 1500 किलोग्राम राउंड्स ए कर्व ऑफ रेडियस 250 मीटर at 90 kilometer per hour. Calculate the centripetal force acting on it. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बघा काय काय सांगितलंय. मास दिलेला आहे, सगळं कलेक्ट करतोय मी ते गिव्हन डाटामध्ये. मास आहे 1500 kg. त्यानंतर रेडियस आहे 250 मीटर. व्हेलॉसिटी सांगितलेली आहे 90 किलोमीटर पर आवर. म्हणजेच 90 इंटू 5/18 मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी 5/18 न त्याला मल्टिप्लाय करा. इथे येते 18×5 5 दिस इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. विचारलाय त्यांनी सेंट्रिपिटल फोर्स. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला पहिल्यांदा घ्या. एफ इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. therefore F इक्वल टू मास आहे 1500, वेलॉसिटी आहे 25, त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर आहे 250. आता हे फक्त तुम्हाला सोडवावं लागेल. इथं एफ इक्वल टू याच्यातलं एक शून्य इथं कॅन्सल करतोय, याच्यातलं एक 25 पण इथं कॅन्सल करून घेतोय. तर बघा तुम्हाला कुठला पाडा येतोय, 25चा येतोय का 15चा येतोय, कुठला तरी एक पाडा येणं गरजेचं आहे. मग 25 5 1500 5 झाले 12, 25 1 25 आणि 12 म्हणजे हे झाले 37, 375 आणि इथे एक झिरो शिल्लक आहे, तो पुढे लिहा. एवढे न्यूटन, एवढा फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए व्हील ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. व्हीलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. रोटेटिंग ॲट ए स्पीड ऑफ 40 रेडियन पर सेकंड. हे त्याचं इनिशियल स्पीड आहे. ड्यू टू फ्रिक्शन ऑन द ऍक्सिस द व्हील कम्स टू रेस्ट. कम्स टू रेस्ट याचा अर्थ फायनल व्हेलॉसिटी, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी 0 घ्यायची इन 10 मिनिट्स. 10 मिनिटात 40 रेडियन पर सेकंडचं 0 रेडियन पर सेकंड असं स्पीड डिक्रीज होते. कॅल्क्युलेट द अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजे कॅपिटल एल. एल इक्वल टू आय ओमेगा. त्याच्यातलं आय त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. 2 मिनिट्स बिफोर इट कम्स टू रेस्ट. मग ते किती मिनिटात रेस्टला आले बघा बरं. 10 मिनिटात रेस्टला आलेलं आहे. त्यांनी अँग्युलर मोमेंटम कधीचा विचारलाय, 2 मिनिट्स बिफोर इट कम्स टू रेस्ट. मग एकूण मिनिटं आहेत 10, त्याच्यातून हे 2 वजा करा. म्हणजे तुम्हाला कधीच फाइंड आउट करायचं आहे. 8 मिनिट्स 40 रेडियन पर सेकंड इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी पासून हे साधारणपणे 8 मिनिटानंतर त्याचं अँग्युलर स्पीड काढावं लागेल. ते तुम्ही काढलं की मग तुम्ही अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करू शकता. त्यामुळे हे समजून घ्या कसा प्रश्न विचारलाय ते. गिवन डाटा. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे व्हीलचा 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. त्याचं इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली आहे
40 radian per second. Due to friction on the axis, the wheel comes to rest. Omega 2 हे होणार 0. इन टाइम 10 minutes. पहिला टाइम जो आहे तो आहे 10 minutes. 10 into 60. That is equal to 600 सेकंद. पुढे त्यांनी विचारलेलं आहे कॅल्क्युलेट द अँग्युलर मोमेंटम ऑफ द व्हील. अँग्युलर मोमेंटम विचारलेलं आहे. एल इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि किती वेळाचा विचारलेलं आहे बघा. 2 minutes बिफोर इट कम्स टू रेस्ट. मग रेस्ट ते आलेलं आहे 10 minutes मध्ये रेस्टला आलेला आहे. त्यामुळे इथं आपण नंतरचा जो टाइम घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा आहे बघा. या 10 मधून हे 2 सबट्रॅक्ट करा म्हणजे मग हे 8 minutes होईल. आणि याच 8 minutes 60 मध्ये सेकंड मध्ये कन्व्हर्शन करून घ्या. म्हणजे सुरुवातीपासून आफ्टर 480 सेकंद त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. आता हे बघूया आपण. आता एक 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 टर्म तयार करत जाऊया. बघूया काय होते. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. सगळ्यात पहिल्यांदा ओमेगा 1 ओमेगा 2 आणि टी चा वापर करून आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन फाइंड आउट करूया. अल्फा इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टी. ओमेगा 2 आहे 0 मायनस 40 डिवायडेड बाय टाइम टी आहे 600. therefore अल्फा इक्वल टू मायनस तसंच राहील. 1 0 कॅन्सल होईल. 4 15 60 म्हणजे 1/15 रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. त्याच्यानंतरचं काम करूया. एवढ्या वेळेनंतर T1 इतक्या वेळेनंतर त्याचं स्पीड किती असेल ते आपण फाइंड आउट करूया. याच्यासाठी आपण ओमेगा 2 इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी हा बेसिक फॉर्म्युला आहे. थोडा बदल करतो याच्यामध्ये. ओमेगा डॅश घेतो इथं. इथं घेतोय ओमेगा 1 प्लस अल्फा आणि टीच्या ठिकाणी घेतोय T1. ओमेगा डॅश इक्वल टू ओमेगा 1 आहे 40 प्लस अल्फाची व्हॅल्यू आहे मायनस 1/15 इंटू टाइम T1 आहे 480. therefore ओमेगा डॅश इक्वल टू इथं 40 होणार. इथं मायनस 15 ने याला भाग घालवा. 15 त्रिक 45 उरले 3 15 दुने 30. 40 मायनस 32. therefore ओमेगा डॅश इक्वल टू येणार 8 रॅडियन पर सेकंद. आता त्यांनी मुवमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे बघा. तो सांगितलेला आहे 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. मग आता त्याचा वापर करून फायनल आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एल इक्वल टू अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे. एल इक्वल टू आय इंटू ओमेगा डॅश. आय ची व्हॅल्यू आहे 1. ओमेगा डॅश आहे 8. हे होणार 8 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. असं त्याचं फायनल व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A ballet dancer spins about a vertical axis at 2.5 pi radian per second. ही त्याची इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. With his both arms outstretched.
दोन्ही हात बाहेरच्या बाजूला केलेले आहेत, तशा परिस्थितीत इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी एवढी आहे विथ द आर्म्स फोल्डेड. आता त्याच्यानंतर काय केलंय त्यानं, ते आर्म्स फोल्ड केलेले आहेत. द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेम ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंजेस बाय 25%. मग आर्म्स फोल्ड केले म्हणजे हात बरोबर आपल्या शरीराबरोबर ठेवायचे आहेत, तशा परिस्थितीत मुवमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज होतो. त्यामुळे ही व्हॅल्यू 25% तुम्हाला कमी करावी लागेल इनिशियल व्हॅल्यूच्या. सो कॅल्क्युलेट द न्यू रोटेशन इन आरपीएम. मग न्यू रेट ऑफ रोटेशन असं पाहिजे, किंवा नंबर ऑफ रोटेशन आरपीएम मध्ये नवीन फ्रिक्वेन्सी किती असेल हे त्यांनी विचारलेलं आहे. गिवन डाटा. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली आहे 2.5 पाय रेडियन पर सेकंड. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी विथ आर्म्स आउटस्ट्रेच्ड आहे. आता फायनल त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे, इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया I1 कन्सिडर करूया. मग फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया तो येणार I1 मायनस 25%, 25 अपॉन 100 टाइम्स I1. मग ह्याचं सोडवून किती होतंय, 100 वजा 25 हे होते 75 डिव्हायडेड बाय 100 टाइम्स I1. ही I2 ची व्हॅल्यू झाली. मग त्यांनी विचारलेलं आहे की न्यू रेट ऑफ रोटेशन किंवा न्यू नंबर ऑफ रोटेशन इन आरपीएम, म्हणजे नवीन फ्रिक्वेन्सी त्यांनी विचारलेली आहे. ते बघू आपण आता काय काय त्याच्यामध्ये होते ते. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स मध्ये या आता. इथं ते एक वाक्य टाकूया, विथ आर्म्स फोल्डेड मोमेंट ऑफ इनर्शिया decreases, therefore I2 will be less than I1. म्हणून इथं सबट्रॅक्शन करून घेतलं. तेच तुम्ही इथून इकडे जरी कॅल्क्युलेशन करून घेतलं तरी पण चालेल, त्याला काय अडचण नाही. त्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरा. नाउ बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. I1 ओमेगा 1 ची व्हॅल्यू आहे 2.5 पाय. I2 च्या ठिकाणी येणार 75 अपॉन 100 टाइम्स I1 येणार. ही I2 ची व्हॅल्यू आहे. ओमेगा 2 फाइंड आउट करायचं आहे. मग इथं I1 ला I1 कॅन्सल होईल. हे बाकीचं बघा किती होणार. मग ओमेगा 2 इक्वल टू 2.5 पाय इंटू 100 डिव्हायडेड बाय 75. मग याच्यामध्ये ओमेगा 2 च्या ठिकाणी मी वापरतोय 2 पाय N2, आणि इथे किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घेतोय. 25 त्रिक 75, 25 चोक 100, मग 4 गुणिले 2.5 हे जर केलं आपण तर हे 10 येणार. 10 पाय होणार याच. मग इथं पाय कॅन्सल होईल.
त्यानंतर n2 इक्वल टू 10 हर्ट्ज येणार. मग हे पर सेकंद इन 1 सेकंद येणार. हे एका सेकंदात 10 रोटेशन्स होतील. मग त्यांनी आरपीएम मध्ये विचारले, एका मिनिटातले विचारलेले आहेत. देअरफॉर n2 इक्वल टू 10 इंटू एका मिनिटाचे सेकंद 60 होतात, 600 आरपीएम. हे त्याचा आन्सर आहे. इथलं 3 राहिलं बघा छेदातलं, आणि काहीतरी गोंधळ झालेला आहे. आपण हे डायरेक्टच घेतले, हे 2 इकडे येणार, तर 3 पण होतं, ते पण विसरले आपल्या इथं. जरा व्यवस्थित करून घेतोय त्याला, एकच मिनिट फक्त. इथनं इकडेच घेतोय सोडून. हे असं काहीतरी होत असतं अधूनमधून. 2πn2 दिस इज इक्वल टू 10π. हे कॅन्सल झालं, ठीक आहे. हे आपण कॅन्सल केलेलं होतं. आपण डायरेक्ट इथं काय केलंय, थांबा, अजून एक आहे बघा. हे 3 आहे अजून इथं छेदामध्ये. हे असं आहे. हे दोन्ही पण विसरलं, 2 पण आणि 3 पण राहिलं त्याच्यामध्ये. मग हे आता कसं होणार, 10 डिव्हायडेड बाय 6 हर्ट्ज येणार. हे म्हणजेच देअरफॉर n2 इक्वल टू, तर हे एका सेकंदातलं झालं, एका मिनिटामधलं पाहिजे मला. मग त्याला 60 मल्टिप्लाय केलं म्हणजे याचं कन्व्हर्शन हर्ट्ज मधून आरपीएम मध्ये होईल. इथं 10चा भाग लागेल, म्हणजे हे करेक्ट आन्सर येईल, 100 आरपीएम येईल. इकडलं जे काय आहे, हे हा एवढा सेक्शन हे चुकलेलं आहे इथं, कॅल्क्युलेशन काढून टाकतो इथं. हे त्याचं फायनल आन्सर. त्यामुळे चेक करत चला, माझं पण चुकू शकते. मी याच्याही आधी खूप वेळा सांगितलेलं आहे, त्यामुळे ते बघत चला, परत एकदा चेक करून बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए रेसिंग कार completes 5 rounds on a circular track in 2 minutes. म्हणजे त्या सर्क्युलर ट्रॅक वरती 5 राऊंड कंप्लीट करण्यासाठी 2 मिनिटं लागतात. मग याच्यावरून तुम्ही टाइम पिरियड काढू शकताय. 5 राऊंड्सना 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद लागतात. तर एका राऊंडला किती लागतील, 120 भागिले 5. ते कॅल्क्युलेशन करूया आपण नंतर. फाइंड द रेडियस ऑफ द ट्रॅक. रेडियस विचारलेली आहे. इफ द कार हॅज अ युनिफॉर्म सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. त्याचं युनिफॉर्म सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सांगितलेलं आहे पाय स्क्वेअर. बघूया आता गिव्हन डाटा एकत्र करून घेऊया सगळं. फाईव्ह राऊंड्स इन 2 minutes. That is 120 seconds. Therefore, capital T, time required for one revolution किंवा one rotation, तो किती येणार, 120 भागिले 5 करावं लागेल. हा त्याचा टाइम पिरियड येईल 24 सेकंद. त्याच्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे रेडियस. रेडियस फाइंड आउट करा म्हटलंय. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन दिलेलं आहे. इज इक्वल टू पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, त्याचा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर इंटू आर. त्याच्यातलं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे पाय स्क्वेअर. ओमेगाची व्हॅल्यू आहे 2π/t, कारण त्याने टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला, म्हणून हा फॉर्म्युला घ्यायचा.
इंटू आर ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पाय स्क्वेअर इक्वल टू 4 पाय स्क्वेअर डिव्हायडेड बाय टी चा स्क्वेअर इंटू आर. मग याच्यामधलं पाय स्क्वेअर कॅन्सल होईल. त्याच्यानंतर आर इक्वल टू हे टी स्क्वेअर इकडं घ्या. परत आणि मगासारखं काय राहिलं नाही ना ते बघून घ्या. मग टी ची व्हॅल्यू आहे 24. मग 24चा वर्ग करावा लागेल. असेल देअरफॉर आर इक्वल टू इथं 4 न भाग घालवा. 24 23 आणि 24 144 144 मीटर हे त्याचं फायनल आन्सर येतं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ए कोनिकल पेंडुलम ए स्ट्रिंग ऑफ लेंथ 120 सेंटीमीटर. कोनिकल पेंडुलम मध्ये जी स्ट्रिंग वापरलेली आहे त्याची लेंथ सांगितलेली आहे 120 सेंटीमीटर म्हणजे 1.2 मीटर. इज फिक्स्ड ॲट रिजिड सपोर्ट अँड कॅरीज ए मास ऑफ 150 ग्रॅम. त्या बॉबचं मास सांगितलंय 150 ग्रॅम म्हणजे 0.15 kg होणार ते. इफ द मास इज रिव्हॉल्व्ड इन ए हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस. हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस सुद्धा दिलेली आहे अराउंड ए व्हर्टिकल ऍक्सिस. कॅल्क्युलेट टेन्शन इन द स्ट्रिंग. मग याच्यासाठी थोडं तुम्हाला कोनिकल पेंडुलमची डायग्राम वगैरे लागेल. इथं जर समजा आपण त्याचं सर्कल जर कन्सिडर केलं कोनिकल पेंडुलमचं, इथं तो रिजिड सपोर्ट असेल. या पद्धतीने इकडं तर इकडून इकडं आपण हे असं दाखवून घेऊया. थोडक्यात त्याची डायग्रामच या ठिकाणी कंप्लीट करायची आहे आपल्याला. इथं अँगल थिटा ही येणार स्ट्रिंगची लेंथ. त्यानंतर हे जर तुम्ही इकडून इकडं जर असं जोडून घेतलं तर तुम्हाला त्याची रेडियस इथं मिळेल. इथं 90 डिग्री येणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळे कॉम्पोनंट्स दाखवावे लागतील. या पद्धतीनं इथं जर टेन्शन टी असेल हा अँगल थिटा होणार. हा कंपोनंट येणार टी कॉस थिटा. तर डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये येणार mg. या डिरेक्शन मधला कंपोनंट तो येणार आहे टी साइन थिटा. ही अशी ती डायग्राम त्या ठिकाणी तयार होईल. सगळं मांडूया आणि मग काय करावं लागतं या ठिकाणी बघू आपण. त्याच्यामध्ये गिव्हन डाटा स्ट्रिंगची लेंथ सांगितलेली आहे 120 सेंटीमीटर. त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करा 1.2 मीटर. त्यानंतर बॉबचं मास सांगितलेलं आहे 150 ग्रॅम म्हणजेच 0.15 किलोग्रॅम. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस दिलेली आहे 0.2 मीटर. कॅल्क्युलेट टेन्शन इन द स्ट्रिंग. तर स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती आहे हे फाइंड आउट करा म्हटलंय. तर पुढचा सेक्शन घेऊया याचा फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग आता टेन्शन साठी आपल्याला टी कॉस थिटा इक्वल टू एम जी, कारण त्यांनी एम दिलेला आहे. जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही आहे.
म्हणजे मला टेन्शन कडनंच हे काढावं, टेन्शन फाइंड आउट करायचं आहे, याचा अर्थ टी कॉस थिटा इक्वल टू एम जी हा फॉर्म्युला मला त्या ठिकाणी यूज करावा लागेल. त्यासाठी थिटा काढावा लागेल. आता बघा, टी कॉस थिटा इक्वल टू एम जी, मग त्याच्यावरून टी इक्वल टू काय येईल, एम जी डिव्हायडेड बाय कॉस थिटा. याच्यातलं एम माहिती आहे, जी माहिती आहे, कॉस थिटा मिळाली की कामच संपतं. पण थिटा काढावं लागेल. थिटा काढण्यासाठी बघा, ही आर ची व्हॅल्यू, रेडियस दिलेला आहे, एल दिलेला आहे. मग आर समोरची बाजू आहे थिटाच्या, त्यामुळे पहिल्यांदा साइन थिटा काढता येईल. नाव साइन थिटा इक्वल टू स्मॉल आर अपॉन एल. मग स्मॉल आर आहे 0.2, एल ची व्हॅल्यू आहे 1.2, म्हणजेच हे आहे 2/12, हे आहे 1/6. मग ह्याच्यावरून ह्याला पॉइंट मध्ये पण कन्वर्ट करता येईल, बघता पण येईल आपल्याला लॉग मध्ये. जेवढं कमीत कमी लॉग टेबल वापरता येईल तेवढं बघा. आता बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. त्याच्यावरून तुम्ही हे कन्व्हर्शन डायरेक्ट असं घेऊ शकता. इकडे पाहिजे असेल तर बेसिक लिहून देतोय बी ग्रुप वाल्यांसाठी. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा दिस इज इक्वल टू 1. मग ही साइन थिटाची व्हॅल्यू आपण या ठिकाणी वापरून घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 1/6 चा स्क्वेअर. मग याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 1 मायनस 1/36. Therefore, cos theta इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किती होणार बघा, 36 मायनस 1 होणार 35 डिव्हायडेड बाय 36. मग 35चं स्क्वेअर रूट काही निघत नाही, त्याला मी तसंच ठेवतोय. डिव्हायडेड बाय 36चं स्क्वेअर रूट येणार 6. आता हे 35चं स्क्वेअर रूट तेवढं लॉग टेबल मधनं बघून घेऊया. स्क्वेअर रूटच्या पानावरती जावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला. स्क्वेअर रूट्स, स्क्वेअर रूट साठी 35चं स्क्वेअर रूट मला पाहिजे आहे 35. 35चं स्क्वेअर रूट इथं आहे 5.916. डिव्हायडेड बाय 6. याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घ्या, डिव्हाइड करून घ्या त्याला त्या ठिकाणी. 0.9654 उरले 5, 6×8 = 48, उरले 3, 6×6 = 36. 0.986 ही कॉस थिटाची व्हॅल्यू येते. आता ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये वापरून घेऊया. पाहिजे असेल तर मी याला इक्वेशन नंबर 1 लिहून ठेवतो इथं. Therefore, from 1 t equal to mg divided by cos theta. मग मासची व्हॅल्यू, जरा व्हॅल्यूज बघून घ्या काय ते. मास आहे 0.15 kg. जी ची व्हॅल्यू 9.8 आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू 0.986 आहे. साधारण याला 10 न मल्टिप्लाय केल्यानंतर हे ते अप्रॉक्सिमेटली तुम्ही घेऊ शकता इथं डायरेक्ट, नाही तर मग लॉग टेबलनं सोडवावं लागेल. मग 10 ने याला मल्टिप्लाय करा, 1.5. टेन्शन आहे ते न्यूटन मध्ये येईल अप्रॉक्स. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए स्टोन ऑफ मास 1 kg reeled in a horizontal circle
attached at the end of a 1 meter long stringची लेंथ दिलेली आहे 1 meter. If the string makes an angle of 30 degree with vertical theta सांगितलेला आहे. Calculate the centripetal force acting on the stone. कोनिकल पेंड्युलमचाच प्रॉब्लेम आहे. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण डायग्राम सुद्धा काढलेले आहे त्याची आणि त्याच्यातले सगळे कंपोनंट्स आपण लिहिलेले होते. गिव्हन डाटा मास सांगितलेला आहे 1 kg. नंतर स्ट्रिंगची लेंथ सांगितलेली आहे 1 मीटर. स्ट्रिंग मेक्स an angle of 30 degree, theta equal to 30 degree with vertical. Calculate the centripetal force acting on it. सेंट्रिपिटल फोर्स नुसता एफ लिहिलं तरी पण चालेल. जी इक्वल टू जी ची व्हॅल्यू लागेल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. डायग्राम आपण याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काढलेले आहे आणि तुम्हाला डायग्राम बऱ्यापैकी माहिती पण आहे. याच्यामध्ये जर टी टेन्शन असेल, टी इक्वल टू टेन्शन इन द स्ट्रिंग, टी कॉस थीटा इक्वल टू एम जी येते आणि टी साइन थीटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. हा सेंट्रिपिटल फोर्सच त्याने आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला काय काय लागेल बघा बरं. मग आपल्याला टेन्शन काढावं लागेल त्याच्यातलं. त्याच्यासाठी त्यांनी एम दिलेला आहे, जी दिलेला आहे, थीटा पण दिलेला आहे. टेन्शन काढू शकताय. थीटावरून साइन थीटा पण काढू शकताय सेंट्रिपिटल फोर्स मिळेल. मग पहिल्यांदा टी काढून घेऊया. टी इक्वल टू एम जी अपॉन कॉस थीटा. एम ची व्हॅल्यू आहे 1, जी ची व्हॅल्यू आहे 9.8. कॉस थीटा म्हणजे येणार कॉस 30 डिग्री. याच्यावरून तुम्हाला टेन्शन मिळेल 9.8. कॉस 30 ची व्हॅल्यू आहे √3 डिवायडेड बाय 2. Therefore, capital T equal to 9.8 into 2 divided by √3 न्यूटन. राहू दे 1-2 मिनिटं तसंच, कारण आपल्याला जी व्हॅल्यू विचारलेली आहे ती पुढे आहे. सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू, त्याला आपण एफ सी लिहूया. परत प्रत्येक वेळा तेवढं सगळं लिहायची गरज नाही. येणार टी साइन थीटा. आता त्याच्यामध्ये टी आणि थीटा ह्या दोन व्हॅल्यूज वापरा. Therefore, FC इक्वल टू टेन्शनची व्हॅल्यू एवढी आहे इंटू साइन 30. साइन 30 डिग्री आहे 1/2. तर 1/2 येणार. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. आता ह्याला सोप्यात सोप्या पद्धतीनं कसं सोडवता येईल ते जरा बघा. मी याला √3 न मल्टिप्लाय आणि √3 न डिव्हाइड करतोय. म्हणजेच एफ सी इक्वल टू टॉप टेबल वापरावं लागणारच असं दिसतंय आपल्याला, कारण परत पॉइंट मध्ये फ्रॅक्शन मध्ये जातेच ते. ठीक आहे, आता केला एवढा उपद्व्याप तर ते पण करून घेऊया. 9.8 इंटू √3 ची व्हॅल्यू आहे 1.732 डिव्हायडेड बाय √3 इंटू √3.
ते होणार 3. 3 न कशाला तरी डिव्हाइड करून घ्या आणि लॉग टेबल वापरा. इथंच वापरलं तरी पण चालत होतं, पण म्हटलं काहीतरी सोपं होईल. ते सोपं व्हायच्या ऐवजी थोडंसं आणखीन वाढल्या टर्म आपल्याला. ठीक आहे, फक्त स्क्वेअर रूट कडे तेवढं जावं लागणार नाही. 3 याला डिव्हाइड करून घेतो. 0.3×5=15 उरले 2, 3×7=21 उरले 2, 3×7=21 उरला 1, 3×3=9 हे असेल. म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स 9.8 इंटू 5773 एवढं शिल्लक आहे. आता लॉग बघायचं. 98चा 99 12 आहे, चेक करू शकताय तुम्ही. आणि ह्याचं होणार 1.57चा 7 मध्ये 3 चा मेन डिफरन्स. 57 चा 7 मध्ये 3 चा मेन डिफरन्स म्हणजे तो होणार 7614. 7614 यांची बेरीज करायची. 6, 2, 5, 17, 1 आणि 0. 0.75चा 2 मध्ये 6 चा मेन डिफरन्स. 0.75चा 2 मध्ये 6 चा मेन डिफरन्स. हे किती होणार? 56 49 आणि 8 56 57. 56 57 5.657 सेंट्रिपिटल फोर्स न्यूटन मध्ये हे आन्सर येईल.